सातपूर परिसरातील अशोकनगर सावरकर नगर बस स्टॉपजवळ काल रात्री दिनांक 5 रोजी सुमारे 8:30 वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकी व चारचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे। या अपघातात एक जण जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पसार झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। सावरकर नगर बस स्टॉप परिसरात नेहमीप्रमाणे वाहतुकीची वर्दळ सुरू असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने प्रथम दुचाकीला धडक दिली। त्यानंतर नियंत्रण सुटल्याने चारचाकीलाही जोरदार धडक बसली। या अपघातात एक जण जखमी झाला असून स्थानिकांनी जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणी सुरू असून धडक देणाऱ्या चारचाकी वाहनाचा व चालकाचा शोध सुरू आहे। अपघातानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने हिट अँड रनच्या दृष्टीनेही तपास सुरू आहे। मात्र काही वाहन चालकांकडून भरधाव वेगाने वाहन चालविले जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। भरधाव वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी केली आहे। अहो ते आम्ही उभे होते, आम्ही दवाखान्यात आलो होतो, माझे मिस्टर माझ्या बाळाला फिरवत होते, उभ्या माणसाला तो चिरडून निघून गेला। त्याच्या पायाला फ्रॅक्चर होऊन गेला, माझ्या बाळाला लागला। कडे चेकअप केलंय, त्यांना लागलेलं आहे खूप। आणि बाळाला काही झालेलं नाही ना? बाळाला नाही झालेलं आहे। आता एक इलेक्ट्रिकल फोर व्हीलर होती, तिचा नंबर अजून शोध घेत आहे। अज्ञात वाहनाने या जे नागरिक रस्त्याच्या साईडला उभे होते, दोन मोटरसायकली, एक महिला तर तिच्या लहान बाळाला घेऊन उभी होती। जसा वरून आला त्या स्पीडमध्ये त्या दोन्ही गाड्या ठोकून फोर व्हीलरला ठोकलं। परत त्याने ती गाडी रिटर्न गिअर मारून कुठल्याही नागरिकाचा त्या लहान बाळाचा न विचार करता तो लगेच सरळ मार्गे पपई नर्सरीकडे गेला। आत्ताच कोणतरी पपई नर्सरीकडनं पण आले, त्यांनी पण सांगितलं तिथं पण त्यांनी 2 गाडी निवडवलेल्या आहेत। आपण पोलिसांना फोन केला आहे, आता यंत्रणा आलेली आहे। 10 ते 15 मिनटं त्या गाडीचा शोध घेणार आहे, त्याला कडक कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण आदेशित केलेले आहे। एक 10-15 मिनटात डिपार्टमेंट आपले कॅमेरे चेक करून त्या गाडीवाल्यांना अटक कशी करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतो। दैनिक भ्रमरसाठी मंगेश एरंडे, सातपूर।